सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। साताऱ्याची पहिली वहिली इमारत 17 मजली। साताऱ्याची ओळख ठरणारी लँडमार्क टॉवर्स आहे सजली। नव्या बदलत्या साताऱ्याची ओळख 17 मजली। 17 मजली हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीजनं सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम सातारा। बुकिंगसाठी संपर्क 90 118 90 118। जय शिवराय। रयत स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं दिनांक 16/10/2023 रोजी देऊर ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात त्यांच्या आडमोठ्या भूमिकेबाबत एक निवेदन देण्यात आले होतं। देऊर गावातील ननवरे वस्ती ते मारुती मंदिर असा एक रस्ता आहे, पानंद रस्ता। त्या रस्त्यासाठी निधी आला होता, परंतु ग्रामपंचायत वर्षभर पाठपुरावा करून सुद्धा पत्रांची पूर्तता करत नव्हती। 16 तारखेला आमचं पत्र गेलं, 24 तासाच्या आत त्यांचा ठराव आम्हाला मिळाला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतोच। परंतु एक दुसरा विषय आपण त्यामध्ये मांडला होता की विदाउट वर्क ऑर्डर आज गावामध्ये एक काम चालू आहे। शिवाजी पुतळा ते वॉर्ड क्रमांक 4 मध्ये शिवाजी पुतळा ते राजवाडा असं, आणि वॉर्ड क्रमांक 1 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं विदाउट वर्क ऑर्डर काम चालू आहे, ज्याची वर्क ऑर्डर 25/15ची 28 ऑगस्ट 2023 रोजी आली होती। ती वर्क ऑर्डर न जुमानता 25/15 तुम्ही दुसरीकडे ट्रान्सफर करा असं सांगून परस्पर काम चालू करण्यात आले। त्याच्यामध्ये सरपंच स्वतः उभं राहून काम करून घेत आहेत असं निदर्शनास आलेलं आहे। तर त्या बाबतीत आम्ही उपोषणाला आत्ता एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला आत्ता बसत आहोत। नमस्कार, मी केशव देशमुख, राहणार देऊरमधला एक ग्रामस्थ आणि सोसायटीचा सदस्य। आता आपण बघितलं की कदम साहेबांनी सांगितलं ज्या प्रकारे गावात जे काम चाललं आहे ते कशा चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे की 25/15चा जो रस्ता मान्य झाला होता त्याच रस्त्यावरती त्याच काही लोकांनी आमदार साहेबांना भेटले। आमदार साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी स्वतः आमदारांनी सांगितलं की रस्ता तो उद्या सकाळी चालू करा। आमदारांना किंवा ग्रामस्थांना, ग्रामसेवकांना, सरपंचाला हे सगळं माहिती होतं की 25/15चं पत्र त्यांनी ऑक्टोबर 2022ला ग्रामसेवकांनी स्वतः ते पत्र दिलं। ते जर 2022ला पत्र दिलं असेल तर 2023ला एका वर्षानंतर ते काम कसं सुरू करू शकतात? जे काम स्वतः सरपंचांनी सही केलेली आहे तोच सरपंच त्याच कामावर निधी पडला 25/15चा, त्याच्यावरती दुसरा निधी आमदार साहेबांकडून घेऊन आमदार साहेबांनी सांगून काम सुरू करा, हे कसं होऊ शकतं? एका रस्त्याला 2 निधी कधीच पडत नाहीत। 25/15चा रस्त्याचं जे निधी आला आहे तो दुसऱ्या कोणत्याही कामावरती कोणालाही वापरता येत नाही। ग्रामस्थांनी किंवा तिथल्या जे काय म्हणतात त्याला सरपंच किंवा ग्रामसेवक त्यांनी सांगितलं की हा रस्ता तुम्ही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करा, तो कधीही शिफ्ट होऊ शकत नाही। त्यानंतर जर आमदार साहेबांनी सांगितलं की काम सुरू करायचं आहे, यांनी काम सुरू केलं, काम कोणत्या बेसवर सुरू केलं? त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं पत्र नसताना, कोणत्याही प्रकारची वर्क ऑर्डर नसताना त्यांनी ते काम सुरू केलं आहे। हे सुरू करत असताना ज्यावेळेला ग्रामस्थांनी त्यांना विचारलं तर ते म्हटले की तुम्ही काम बंद पाडत आहात, असा ग्रामस्थांवरती एक त्यांनी आरोप लावला। हे सांगितलं नाही की आमच्याकडे वर्क ऑर्डर नाही आहे, पण आरोप कोणावर लावला? ग्रामस्थांवरती। म्हणजे सांगायचं काय की शासन जर लक्ष देते, कलेक्टर साहेबांची जर ऑर्डर असेल किंवा तुमच्याकडं मान्यता असेल, त्यानंतरसुद्धा मान्यता नसणाऱ्यांनी
काम करणं हे कितपत योग्य आहे? ग्रामस्थांनी विचारल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित पत्र दिलं जात नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांना सांगण्यात येत नाही आहे. ते जर तिथं गेले तर ते सरळ म्हणतात, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करणार, तुम्ही आम्हाला विचारणार कोण? मग हे सगळं जर होत असेल, मग आपल्यासारख्या ग्रामस्थांचा तिथं गरज काय आहे? जर हे फक्त जर आमदारांकडून किंवा स्थानिक नेत्यांकडून जर अशीच कामं होत असतील तर ग्रामसेवक, सरपंच यांची गावाला गरज नाही वाटत आहे. त्यामुळे हे सगळ्या अधिकाऱ्यांनी, म्हणजे मला सगळ्यांचं नाव घेऊ इच्छितो मी, कलेक्टर, प्रांत, तहसीलदार, हे ज्या वेळेला पत्र देतात आणि त्यानंतर PWD डिपार्टमेंट त्यांना जरी विचारलं आपण तर ते म्हणतात तुमच्या गावचा विषय आहे, तुम्ही सॉल्व करा. जर का तुम्ही पत्र दिलेलं आहे PWDने तर हे PWDचं पण तेवढीच जबाबदारी आहे की त्यांनी ते येऊन बघणं गरजेचं आहे की ते काम ज्या हेडखाली, ज्या फंडखाली पडलेलं आहे ते बरोबर पडतंय का नाही. 5%, 10%, 15% घेऊन ती कामं खरंच त्याच निधी त्याच रस्त्यावर पडतोय का नाही. फक्त हा रस्त्याचा विषय नाही आहे, हा फक्त देऊरचा विषय नाही आहे. देऊरच्या आसपासमधल्या 5 ते 6 गावांमध्ये बिचुकले झालं, तळीये झालं, प्रत्येक गावामध्ये कामं चालू आहेत. पण कशी चालू आहेत? वर्क ऑर्डर नाही आहे, काम सुरू आहे. वर्क ऑर्डर नाही आहे, काम सुरू आहे. काम कसं सुरू आहे? आमदारांचं नाव घेत आहेत. आता जे आमदार आहेत ते खरंच त्यांची जी काय म्हणतो आपण त्यांना, कार्यकर्ते आहेत, ते खरंच आमदारांचं नाव पुढं ढकलून आमदार खरं बोललेत का खोटं बोललेत का आहेत ते आमदार, त्यांच्याबद्दल त्यांचं नाव खराब करण्यासाठी आमदारांचं नाव घेऊन जर असे कामं करत असतील तर माझी विनंती आहे की आमदारांनी सुद्धा लक्ष द्यावं की आपले कार्यकर्ते खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत हे बघणं फार फार गरजेचं आहे. शेवटचं एक वाक्य सांगेन मी फक्त की सगळ्या गावांना त्रास होतो आहे. कलेक्टरपासून ते खालपर्यंत जेवढे काही अधिकारी आहेत त्यांनी प्रत्येक गोष्टीची CO यांनीसुद्धा पाहणी करत नाहीत आणि डायरेक्ट रिकमेंडेशन होतं की हे करायचं आहे ते करायचं आहे. पण अस्तित्वात 5%मुळं काहीही होत नाही आहे. ते होऊ नये आणि फक्त जी परिस्थिती आज देऊर गावाची आहे, 5 वर्षात काही कामं झालेली नाही आहेत, निधी तसाच्या तसा पडलेला आहे, तर तो कोणत्याही गावाचं नुकसान होऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे. पंचायत सदस्य आज जो विषय जो आहे, आज रे स्वाभिमानी संघटना साताराचे सुशील कदम हे आज एक दिवसीय लक्षणीय म्हणजे उपोषण करणार आहेत. तर त्याचं कारण असं आहे की देऊरमध्ये एक 25-15चा रस्ता जो आहे, जो शिवाजी पुतळा ते राजवाडा या रस्त्याचा जो निधी आहे, म्हणजे 25-15मधून आपण 1 वर्षापूर्वीच मासिक मिटिंगमध्ये विषय घेतला. त्यावेळेला आमच्या सरपंचांनी सांगितलं की हा विषय म्हणजे तुमचं काम आहे, आम्ही सत्ताधारी आहोत, आम्हाला वाटेल ते आम्ही देणार नाही, तर तुमच्यांना आम्ही देणार नाही, म्हणजे देखभाल दुरुस्तीचा जो आपल्याला ठराव पाहिजे तो देणार नाही. तरी त्यांची मनधरणी करून ते आम्हाला मिळालं काम. 1 वर्षानंतर आता वर्क ऑर्डर हातात आली होती, पण त्याच्या अगोदरच घटस्थापने दिवशी सत्ताधाऱ्यांनी आणि शिवाय सरपंचांनी तिथे जाऊन त्या कामाची सुरुवात केली. पण जर वर्क ऑर्डर आपल्याकडे आहे, 25-15चा निधी आपल्याकडे आहे, तर तो निधी असताना तर दुसरा कोणी रस्ता कसा करू शकेल? आज जर तुम्हाला करायचंच असेल 4 नंबर वार्डमध्ये तर तुम्ही दुसराही रस्ता करू शकता. आणि विद्यमान लोकनियुक्त आमदारांच्या सांगण्यावरून असं सांगितलं गेलं की गावाला 5 कोटी आलेले आहेत, आम्ही वाटेल तिकडे रस्ता करेन. पण जर लोकशाही असेल, जर सगळंच असेल, तर मग असा रस्ता कोणी कसा करू शकतो? अख्खं गाव पडलेलं आहे, गावामध्ये रस्ता नाही. तुम्ही आज देऊरगावच्या हाल जर पाहिले तर एवढा निधी, म्हणजे मी सांगते आत्ताचा जो 15 वित्तातला निधी जो आहे 1 करोडनं पडलेला आहे, तो रस्ता कुठलाच होत नाही. कारण फक्त काम काय चाललंय, सत्ताधाऱ्यांचं मनमानीचं काम चाललेलं आहे. आणि जर हे काम त्यांना करायचं असेल तर त्यांनी 4 नंबर वार्डमध्ये दुसरीकडे कुठेही करावं. आणि शिवाय ज्या दिवशी त्यांनी उद्घाटन केलं त्याच्या आम्हाला तिन्ही सदस्यांना, 4 नंबर वार्डमधल्या तिन्ही सदस्यांना आम्हाला कल्पना न देता हे काम चालू केलेलं आहे. तर मग आम्ही वार्डचे सदस्य असून आमची जी लोकनियुक्ती केलेली आहे त्याचा आमचा उपयोग काय? जर आम्हाला तिथेच जर आम्हाला कुठलीच माहिती मिळत नसेल तर हे कसं चालेल? मग 4 नंबर वार्डचा किंवा कुठल्याही सदस्यांचा उपयोग काहीच होत नाही. तर आत्ता जे एक दिवसीय जे उपोषण आलं त्याचा माझा पूर्ण पाठिंबा आहे. जर या उपोषणाने सुद्धा जर काम झालं नाही तर मी महिलांना घेऊन यांच्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा देणार आहे. धन्यवाद.